सेकंदात दरोडा, उंब्रजमध्ये लाखोंची रोकड आणि सोने लंपास. कराड तालुक्यातील उंब्रज इथं सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोर अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली. चोरट्यानं डोळ्याची पापणी लवते न लवते तो सोन्या चांदीचे दागिने आणि 2.5 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. चौरे रोड परिसरातील श्री वागदे ज्वेलर्सचे मालक गणेश यादव चोरेकर हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते. त्यांच्या दुचाकीला सोनं, चांदी आणि रोकडनं भरलेली बॅग अडकवलेली होती. त्यांनी दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता एका कुलपात जाणीवपूर्वक मेण भरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे कुलूप उघडण्यास विलंब झाला. या संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यानं क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगानं पसार झाला. गणेश यादव यांनी आरडाओरडा करत पाठलाग केला, मात्र चोरटा वेगानं निसटण्यात यशस्वी झाला. प्राथमिक माहितीनुसार लंपास केलेल्या बॅगेत सुमारे 2,50,000 रुपयांची रोकड, 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 5 किलो चांदीच्या वस्तू होत्या. माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. चोरीचं गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून संशयित दुचाकी स्वाराचा माग काढला जातोय. चोरट्यानं आधी कुलुंबात मेण भरणं व्यापाऱ्याचं लक्ष विचलित केलं. यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होते. दुकानाने मालकाच्या येण्या जाण्याच्या वेळेची रेखी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अवघ्या 50 सेकंदात ही चोरी झाल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.